हॅलो एव्हरीवन. मागच्या लेक्चरमध्ये आपण व्हेरिएबल स्कोप काय असतो, त्यानंतर डेटा टाइप्स काय असतात, कीवर्ड्स काय असतात, ते आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं होतं. तर आज आपण पुढे जाऊयात. पुढे जाऊन आज आपण ऑपरेटर आपल्याला पाहायचं. ऑपरेटर काय असतं नेमकं. आणि मी तुम्हाला खरं सांगतो, ऑपरेटर हा क्वेश्चन एक्झामसाठी एवढा इम्पॉर्टंट नाहीये. कारण एक्झामला हा क्वेश्चन 99% येत नाही. म्हणून एवढं काय याला टेन्शन घेऊ नका. आणि ऑपरेटर तुम्हाला माहिती आहे, सोपे आहेत ऑपरेटर्स. ठीक आहे. ऑपरेटर काय असतो. ऑपरेटर एक सिम्बॉल असतो जे इंडिकेट करत असतो तुम्ही कोणतं ऑपरेशन परफॉर्म करत आहे. म्हणजे तुम्ही ऍडिशन करत आहे तर त्याला प्लस सिम्बॉल असतो तुमच्याकडे. सबस्ट्रॅक्शन करत असेल तर मायनस सिम्बॉल असतो. मल्टिप्लिकेशन करत असेल तर स्टार सिम्बॉल असतो. ते काय असतो, तुमचं ऑपरेटर असतं. जे की एक सिम्बॉल असतो जे सांगत असतो की तुम्ही कोणत्या प्रकारचं ऑपरेशन करत आहात. जर तुम्हाला इंटू दिसला, स्टार दिसलं तर तुम्हाला समजून जातं की तुम्ही मल्टिप्लिकेशन करायला. प्लस दिसलं तर समजून जातं की ऍडिशन करत आहे तुम्ही. ते काय झालं, तुमचं ऑपरेटर झालं जे सांगत असतो की कोणत्या ऑपरेशन परफॉर्म करत असता तुम्ही. ऑपरेंड्स म्हणजे काय, ते व्हॅल्यूज असतात किंवा ते व्हेरिएबल असतात त्यावरती तुम्ही काय करत असता, ऑपरेशन परफॉर्म करत असता. फॉर एक्झाम्पल ए प्लस बी. आता प्लस काय मध्ये तो ऑपरेटर आहे, तो इंडिकेट करतो कोणत्या टाईपचं ऑपरेशन होत आहे. आणि ए आणि बी जे दोन व्हेरिएबल आहेत किंवा जे दोन व्हॅल्यूज आहेत त्याला तुम्ही ऑपरेंड्स म्हणत असता. ऑपरेंड्स ते व्हेरिएबल असू शकतात, त्याच्यावरती तुम्ही ऑपरेशन परफॉर्म करत असता. त्यानंतर त्या दोघांचं अरेंजमेंट, ऑपरेटर्स आणि ऑपरेंड्स या दोघांचं जेव्हा तुम्ही अरेंजमेंट करता प्रॉपरली, तेव्हा तुम्ही एक्सप्रेशन म्हणत असता. ठीक आहे. सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ ऑपरेटर्स अँड ऑपरेंड्स इज नोन एज एक्सप्रेशन. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही इथं पाहिलं, आता हा काय झाला, हा आता एक एक्सप्रेशन झाला 10+20=30. 10 काय झाला, हा इथे ऑपरेंड झाला. 20 पण हा इथे ऑपरेंड झाला. आणि हे प्लस काय ऑपरेटर आहे. प्लस काय इंडिकेट करतो, कोणत्या प्रकारचं ऑपरेशन तुम्ही परफॉर्म करत आहे. ऍडिशन असेल तर प्लस, सबट्रॅक्शन असेल तर मायनस, मल्टिप्लिकेशन असेल तर इंटू. ते तुम्हाला कळून जातं. आणि हे दोन काय ऑपरेंड्स आहेत 10 आणि 20, त्याच्यावरती तुम्ही ऑपरेशन परफॉर्म करत असता. आणि हे काय, हा त्याचा रिझल्ट. त्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन काय झालं, एक्सप्रेशन झालं आज कम्प्लीट. हे झालं ऑपरेटर्स. आणि तुम्हाला माहितीये टोटल 6 नाही 7 टाईपचे ऑपरेटर्स आहेत. आणि एक आहे खाली इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटर एक आहे, ते मी तर ऍड केलेलं नाहीये, पण खाली आहे आणखीन एक, आपण ते पाहणार आहोत पुढे. टोटल 7 टाईपचे ऑपरेटर्स आहे. अरिथमॅटिक ऑपरेटर्स, कंपॅरिझन ऑपरेटर, बिटवाइज ऑपरेटर, लॉजिकल ऑपरेटर, असाइनमेंट ऑपरेटर, कंडिशनल ऑपरेटर, आणखीन इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटर. हे टोटल 7 टाईपचे ऑपरेटर्स असतात तुमच्याकडे. आणि तुम्हाला आलं तर 2 मार्क्स साठी येऊ शकतो. एक्सप्लेन अरिथमॅटिक ऑपरेटर, एक्सप्लेन कंपॅरिझन ऑपरेटर, एक्सप्लेन बिटवाइज ऑपरेटर, किंवा त्यांना लिस्ट करण्यासाठी येऊ शकतो. अरिथमॅटिक ऑपरेटर्स कोणत्या, बिटवाइज ऑपरेटर कोणत्या, लिस्टिंग साठी तुम्हाला येऊ शकतो. पण असं नाही की 6 मार्काचा क्वेश्चन, याची खूप कमी गॅरंटी आहे. याच्यावरती 6 किंवा 4 मार्काचं क्वेश्चन, पण 2 मार्काचं तरी तुम्हाला येऊ शकतं साधं. ठीक आहे. अरिथमॅटिक ऑपरेटर पहा काय असतो. अरिथमॅटिक ऑपरेटर म्हणजे काय, तुम्ही काहीतरी मॅथमॅटिकल ऑपरेशन परफॉर्म करत असता, त्याला तुम्ही अरिथमॅटिक ऑपरेटर्स म्हणता. अरिथमॅटिक ऑपरेटरचा यूज करून तुम्ही मॅथमॅटिकल ऑपरेशन परफॉर्म करता. आता मॅथमॅटिकल ऑपरेशन म्हणजे कोणते, तुमचे प्लस, जे तुमचे कॅल्क्युलेटर ऑपरेशन असतात, प्लस, मायनस, डिवाइड, इंटू, आणि काय असतं, मॉड्युलस असतो, इन्क्रीमेंट असतो, डिक्रीमेंट असतो. ते झाले तुमचे अरिथमॅटिक ऑपरेटर. त्याचा यूज करून तुम्ही काय करणार, मॅथमॅटिकल जे काय तुमचे ऑपरेशन असतील ते तुम्ही परफॉर्म करू शकता. म्हणजे सिम्पल ऑपरेशन जे तुमचे असतात त्याला तुम्ही अरिथमॅटिक ऑपरेशन म्हणत असता. आता याच्यात पहा, प्लस आहे. प्लस काय इंडिकेट करतं, ऍडिशन, मायनस सबस्ट्रॅक्शन, इंटू मल्टिप्लिकेशन. हे स्लॅश आहे ना तुमचा डिव्हिजन इंडिकेट करतो. मॉड्युलो तुमचा मॉड्युलस म्हणजे रिमाइंडर कॅल्क्युलेट करतो हा. इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट याचं सेपरेट ऑपरेटर पण आहे आपल्याकडे पुढे, आणि इथं पण त्यांनी मर्ज केलेलं आहे. आता इथे पहा, ऍडिशन. ऍडिशन कसं असतं, 10+20=30. तुम्हाला माहितीये का, सांगण्याची गरज नाही. सबस्ट्रॅक्शन तर तुम्हाला माहितीये 20-10 येतो. इंटू माहितीये, डिव्हिजन माहितीये. आता हा मॉड्युलस पहा, मॉड्युलस काय करतो, रिमाइंडर कॅल्क्युलेट करतो. म्हणजे तुम्ही काय करत असता, त्या नंबरला डिवाइड करता. आता मी काय करायला, 20ला मी 10 नी डिवाइड करत आहे. त्याचा रिमाइंडर काय येतो, रिमाइंडर म्हणजे माहिती ना तुम्ही काय लिहित असता पहा. तर तुम्हाला सांगायचं झालं, आता तुम्ही असं करता ना, आता हे तुमचा, ठीक आहे असू द्या. त्यानंतर तुम्ही काय करता येते, मला नाही वाटत इथे असं ते ड्रॉ करता येईल चांगल्या प्रकारे मला.
तरी मी ट्राय करतो दाखवायचं. ठीक आहे. असं तुमचा असतं डिव्हिजनचं काहीतरी. मग तुम्ही इथं काय करत असता, सपोज आता मला काय करायचं 20 ला 10 नी डिवाइड करायचं. तर मी कसं करणार पहा. 10 ला इथे लिहिणार आणि 20 ला इथे लिहिणार पुढे. म्हणजे मी काय करत आहे 20 ला 10 नी डिवाइड करत आहे. जर तुम्ही याला डिवाइड केलं तर काय येणार पहा. त्याला डिवाइड केल्यानंतर 10 टू जा 20 तुम्हाला माहिती आहे दोन्ही त्याचा भाग जातो. 10 टू जा 20 मग तुम्ही इथं काय करणार -20 लिहिणार आणि त्याचं जे काय रिझल्ट आहे खाली काय तो रिझल्ट 20 - 20 0 येतो. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर हा याला आपण काय म्हणत असतो, जे वरती असतो त्याला आपण कोशंट म्हणत असतो. जे खाली असतो ते त्याला आपण रिमाइंडर म्हणत असतो. ठीक आहे. हा क्वेश्चन झाला आणि हा तुमचा रिमाइंडर झाला. आता इथे पहा खाली रिमाइंडर काय आलाय 0 आलाय. म्हणजे हा काय करतो ऑपरेटर, तुम्ही जे काय व्हॅल्यूज प्रोव्हाइड करता त्याला डिवाइड करतो. डिवाइड केल्यानंतर जे काय खाली रिमाइंडर आलेला असतो ना त्याला तो रिटर्न करत असतो. आणि डिव्हिजन आणि मॉड्युलस मध्ये काय डिफरन्स आहे, डिव्हिजन काय करतो तुमचा क्वेश्चन देत असतो. आता तुम्ही जर 10/20 केला तर तुम्हाला क्वेश्चन 2 येणार. कारण का दोन्ही तो डिवाइड होत असतो त्याला तुम्हाला क्वेश्चन 2 येणार. हा काय करतो डिव्हिजन ऑपरेटर रिटर्न करतो. ठीक आहे. आता हा काय झाला, मी हवं तर इथे तुम्हाला लिहितो म्हणजे तुम्हाला समजून जाईल चांगल्या प्रकारे. आता हा काय झाला पहा. आता हवं तर दुसरा कलर घेतो इथे. हा काय आहे तुमचा क्वेश्चन आहे. हा कोण रिटर्न करतो, रिटर्न्स बाय डिव्हिजन ऑपरेशन. ठीक आहे. तुम्ही जेव्हा डिवाइड करत असता तेव्हा तुम्हाला हा रिटर्न होतो. जस्ट अ मिनिट मी इथे हे करतो. क्वेश्चन रिटर्न्स बाय डिव्हिजन ऑपरेटर. डिव्हिजन ऑपरेटर म्हणा किंवा स्लॅश म्हणा. ठीक आहे. हा क्वेश्चन असतो आणि जे काही इथं खाली आहे ना तो हा त्याचा रिमाइंडर असतो. तर तुम्ही तर पाहिलं तर मी तर ड्रॉ करतो परत. जे काही तुमचं खाली आलेली व्हॅल्यू असते ते तुमची रिमाइंडर व्हॅल्यू असते. हा समजून घ्या कारण जे एमसीक्यू पेपर असतो ना, तुम्हाला एमसीक्यू तर नाहीये जावास्क्रिप्ट साठी पण तिथं कॉम्पिटेटिव्ह प्रोग्रामिंग असतो तिथे तुम्हाला यावरती क्वेश्चन असतो रिमाइंडर वरती. आणि मी स्वतः खूप कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे. तर त्यासाठी ऑफलाईन पार्टिसिपेट केलेत मी कॉलेजेसमध्ये जाऊन. तर मला माहिती आहे याचं किती मोठं इम्पॉर्टन्स आहे मॉड्युलस ऑपरेशनचा. आणि हा काय असतो तुमचा रिमाइंडर असतो. तुम्ही याला रिमाइंडर म्हणत असता. आणि हा रिमाइंडर कोण रिटर्न करतो, तुमचा मॉड्युलस ऑपरेशन रिटर्न करतो. मॉड्युलस ऑपरेटर. हे समजतंय का? हा जेव्हा तुम्ही डिवाइड करत असता तेव्हा तुम्हाला ही वरची व्हॅल्यू येते. जेव्हा तुम्ही मॉड्युलस ऑपरेटर यूज करता तेव्हा तुम्हाला काय येते, ही खालची व्हॅल्यू म्हणजे रिमाइंडर येते. समजतंय सगळ्यांना? डिफरन्स समजतंय का त्या दोघांमधला? हॅलो. हो ठीक आहे. हो. एक्सपोनेन्शियल ऑपरेटर का? एक्सपोनेन्शियल मला वाटतं आहे का आपल्याला इथे? त्यांनी दिलेत का? नाही. त्यांनी इथे नाही दिलेत एक्सपोनेन्शियल ऑपरेटर. हा एक्सपोनेन्शियल ऑपरेटर पण आहे. तुम्हाला रेज टू कॅल्क्युलेट करण्यासाठी यूज होत असतो. आता 2 4 येतो. 2 8 येतो. ते त्यासाठी तुम्ही एक्सपोनेन्शियल ऑपरेटरचा यूज करू शकता. पण आपल्याला इथे स्पेसिफिकली दिलेलं नाहीये त्यांनी. ठीक आहे. कारण तुम्हाला एक्झामसाठी जरी आलं ना तरी तुम्हाला 4च करायचे कोणते पण. 2 मार्कासाठी आलं 4 करायचं. 4 मार्कासाठी आलं तरी काय करायचं 4 करायचं त्याचं एक्झाम्पल लिहायचं त्याचं मिनिंग लिहायचं. तेच तुम्हाला करायचंय. म्हणजे त्याचा प्रोग्राम लिहायचं खाली. पण काय जास्त टेन्शन घेऊ नका. हे समजत असेल तुम्हाला आणि हे इम्पॉर्टंट आहे. मी जिथं तिथं कॉम्पिटिशनला बाहेर गेल्या इव्हेंट्सला. भरपूर इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट केले. 15 ते 20 इव्हेंट्स मी पार्टिसिपेट केले एका वर्षामध्ये. 15 ते 20 कॉलेजमध्ये मी व्हिजिट करून आलो. कॉम्पिटिशनसाठी. आणि त्यामुळे मला माहिती आहे जेव्हा आपण एमसीक्यू बेस पहिली राउंड असायची तेव्हा तिथे हा क्वेश्चन रिमाइंडर वरती असायचाच क्वेश्चन. असं तुम्हाला क्वेश्चन देत होते. याचा आन्सर काय येणार रिमाइंडर, मॉड्युलसचा आन्सर काय येणार, त्याचा आन्सर काय येणार, डिव्हिडन्सचा आन्सर काय येणार, त्या दोघांमधला फरक काय आहे ते तुम्हाला येत होता. ठीक आहे. जस्ट अ मिनिट.
तर तुम्ही ते पाहू शकता. आता पहा, हे तर तुम्हाला आता क्लिअर झालंय. जेव्हा आपण असा डिव्हिडेशनचा येतो, जे काय रिमाइंडर खाली आलेला असतो ते तुमचं काय असतं रे? रिमाइंडर असतो, जे तुमचं मॉड्युलस ऑपरेशन रिटर्न करतो. सपोज मी काय केलं, 20 ला 10 ने डिवाइड केला. सॉरी, 10 ला मी 20 ने डिवाइड केला. आता सपोज 10 इकडे आहे 20 जागी आणि 20 इकडे आहे, तर आन्सर काय येतो रे? थांब 1 मिनिट थांब, मला हवं तर हे करू द्या. अरे स्क्रीनशॉट नाही घ्यायचा मला. जस्ट अ मिनिट, याला मी क्रॉप करतो हवं तर. हे राहू देते, आणखीन एक घेतो. हा ठीक आहे. आता हवं तर काय करतो मी, याला इथून काढतो आणि मला आन्सर सांगा आता तुम्ही. ठीक आहे. आता पहा, आता सपोज मी काय करतो इथे. आता सपोज इथं 20 आहे आणि इथे 10 आहे. अरे आन्सर काय येईल? काय करावं लागेल मला आता? एनीवन? 0 डिवाइड करा. हो, 0 करा. नाही, पॉईंट नाही घ्यायची व्हॅल्यू. जेव्हा आपण इथं प्रोग्रामिंग मध्ये करतो ना, पॉईंट व्हॅल्यू घ्यायची नाही. काय करावं लागेल? आता मला काय करावं लागेल इथे, कोणी सांगतंय? काय येईल आता? 0 येणार. ठीक आहे, 0 येणार. तर आता नेमकं काय होणार पहा. 10 - 0 10 येणार रिमाइंडर. म्हणजे काय तुमचा हा वरती हा क्वेश्चन आहे, तो काय येणार रे? काय येणार वरती? 0. वरती 0 येणार. मग तुम्हाला पॉईंट घ्यावं लागेल इथे. मग तुम्हाला काय येणार इथे? क्वेश्चन 0 येणार आणि तुम्हाला इथे रिमाइंडर. आणि आपल्या प्रोग्रामिंग मध्ये कसं तो पॉईंट मध्ये काढतो, ते वेगळा डिफरन्स आहे. 0.5 येतो आपल्याला. प्रोग्रामिंग मध्ये काढतो तो, आपल्याला काढून देतो. पण जर आपल्याला इंटिजर व्हॅल्यू पाहायची असेल तर आपल्याला 0 येणार इंटिजर, आणि आपल्याला रिमाइंडर काय येणार? 10 येणार. ठीक आहे, तर हा झाला. आता आपण काय करूयात, प्रोग्राम करून पाहूयात आपण नेमका होतोय का. आता याचा प्रोग्राम करा. HTML. त्यानंतर काय करणार तुम्ही, बॉडी टॅग घ्या. त्यानंतर त्यामध्ये स्क्रिप्ट टॅग घेत असता. स्क्रिप्ट लँग्वेज इक्वल्स टू जावा स्क्रिप्ट. त्यानंतर टाईप टेक्स्ट ऑब्लिक जावा स्क्रिप्ट. स्क्रिप्टला क्लोज करा आणि त्यानंतर याच्या आतमध्ये तुम्ही काय करणार पहा. तुम्हाला काय करायचं, तर सगळे ऑपरेशन तुम्हाला परफॉर्म करायचे आहेत. तर तुम्ही आता कसं करणार, जे काय आता तुमचे अरिथमेटिक ऑपरेटर तुम्ही आता लिस्ट केलेले होते, त्या सर्वांचा आपल्याला आता एकत्र कोड बनवायचा आहे. तर पहा कसं बनवायचं. सपोज मी काय करतो, 2 व्हेरिएबल्स घेतो. A इक्वल्स टू 5, where B इक्वल्स टू सपोज घेतलं 3. त्यानंतर काय करा, डॉक्युमेंट डॉट राईट ना आउटपुटला प्रिंट करा. ठीक आहे, BR टॅगचा यूज करा आणि ऍडिशन इक्वल्स टू प्लस A प्लस B ला डिस्प्ले करा. त्या दोघांची ऍडिशनला डिस्प्ले करून द्या. ठीक आहे, आता सपोज मी तसंच काय करतो, यांना कॉपी पेस्ट करतो सर्वांना. मला वाटतं हा इथून कॉपी करतो. ठीक आहे, आता इथे ऍडिशन झालं. सबट्रॅक्शन घ्या, मायनस करा इथे. त्यानंतर सबट्रॅक्शन, डिव्हिजन. रिझल्ट पहा काय येते. मल्टिप्लिकेशन, त्यानंतर रिमाइंडर म्हणजे तुमचं मॉड्युलस. मॉड्युलस नंतर इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट तुम्ही करू शकता. इन्क्रीमेंट काय करतो रे, 1 ने तुमचे व्हॅल्यू इन्क्रीज करतो. त्यासाठी तुम्हाला सिंगल ऑपरेंड यूज करावा लागेल इन्क्रीमेंट करताना. काय करा, प्लस प्लस ए करा किंवा A प्लस प्लस करा, चालेल दोन्ही पण. नंतर डिक्रीमेंट. डिक्रीमेंट काय करतो, 1 ने तुमची व्हॅल्यू डिक्रीज करत असतो. म्हणजे तुम्हाला काय, जर A 5 असेल तर इन्क्रीमेंट मध्ये तुम्हाला 6 दाखवेल आउटपुट.
आणि डिक्रीमेंट मध्ये तुम्हाला काय दाखवेल 4 दाखवेल. आपला आन्सर पहा काय येतोय 5 + 3 8 येतोय आणि त्यानंतर ते पाहूयात आपण क्रॉस चेक करूयात करेक्ट येतं की नाही. 5 - 3 2 येणार आणि त्यानंतर पहा डिवाइड केलं तर काय येतं रे व्हॅल्यू आपल्याला 1.66 येतं व्हॅल्यू. जर तुम्ही पाहिलं 1.66 आहे ना. त्यानंतर पहा याची व्हॅल्यू मल्टिप्लिकेशनची तुम्हाला काय येते 15 येते. त्यानंतर मॉड्युलस. हे मॉड्युलस काय येणार रे कोणी सांगता येते 2 येणार बरोबर कारण आपला रिमाइंडर 2 राहणार. जेव्हा आपण 3 ने आपण 5 ला डिवाइड करणार 3 1 जा 3 होणार. मग आपल्याला काय होणार खाली 5 - 3 केलं तर आपला रिमाइंडर 2 येतो. त्यानंतर पहा आता इन्क्रीमेंट केलं तर आपल्याला 6 व्हॅल्यू येणार आणि डिक्रीमेंट केलं तर आपल्याला 4 व्हॅल्यू येणार. त्याला सेव्ह करून देतो मी. आणि हा इम्पॉर्टंट आहे इन्क्रीमेंट डिक्रीमेंट वगैरे समजून घ्यायचं. जावास्क्रिप्ट कोड युनिट 1 त्याच्या आतमध्ये काय करा ऍडिशन .html म्हणून सेव्ह करा आणि रन करून पाहायला नेमकं येतोय का. आता इथे पहा ऍडिशन 8 आलेली आहे जे तुमचं होतं रिझल्ट. आता मी हवं तर याला असं ठेवतो. इथे पहा जे आपण केलेलं होतं ऍडिशन आपली 8 आली सबट्रॅक्शन 2 आलेलं होतं डिव्हिजन 1.66 आलं मल्टिप्लिकेशन 15 आलं रिमाइंडर 2 आलं इन्क्रीमेंट 6 आणि डिक्रीमेंट 5 डिक्रीमेंट 5 आलं मायनस मायनस ए केलाय आपण. जस्ट अ मिनिट डिक्रीमेंट आपल्याला 4 यायला हवंय 5 कसं काय आलंय याला काय करा ए मायनस मायनस करा. आता पहा डिक्रीमेंट 6 येत आहे. इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट वर्क करतोय ना जावास्क्रिप्ट मध्ये. जस्ट अ मिनिट मला पाहू द्या कारण इन्क्रीमेंट तरी वर्क झालाय पण जेव्हा तुम्ही डिक्रीमेंट ऑपरेटर यूज करालात तेव्हा काय होतंय हा तुम्हाला 4 व्हॅल्यू द्यायला पाहिजे. हा तुम्हाला देत आहे 5 व्हॅल्यू. आपण काय करूयात ऑनलाईन कंपाइलर वरती घेऊन जाऊया त्याला. ऑनलाईन कंपाइलर वरती आपण पाहूया तिथे ए काय प्लस झालं प्लस केले ना म्हणजे प्री इन्क्रीमेंट वापरले ना तर म्हणजे ते 5 ची व्हॅल्यू 6 होईल आणि ते पुन्हा खाली प्री डिक्रीमेंट वापरले मग ते 6चं 5 होईल तसं होईल ना. तसं होऊ शकतं तसं पण. हा इथे ना इथे आपण पहिला 6 केलं त्यानंतर पण आपण त्याला हो तसं होऊ शकतं. बी ला डिक्रीमेंट करून पाहूयात आपण काय होतं. हो बरोबर आहे इथे 2 आलंय बी ला डिक्रीमेंट केलं म्हणजे बरोबर आहे. नेमकं काय झालंय पहा वरती आपण इन्क्रीमेंट केलाय ना तर आपली ए ची व्हॅल्यू 5 ची 6 झालेली होती. म्हणजे आपण त्याला ए ला परत एकदा डिक्रीमेंट केलं तर ही 6 व्हॅल्यू जी लेटेस्ट व्हॅल्यू आहे ना ते आपल्याला काय झालं डिक्रीमेंट केल्यानंतर लेटेस्ट व्हॅल्यू जी आहे 6चं -1 झालं म्हणजे 5 तुम्हाला व्हॅल्यू आलेली होती. बरोबर आहे. अरे मी तर कन्फ्युज झालो कारण मला वाटतं सी लँग्वेज मध्ये मी केलेली होती कोडिंग तिथं असं होत नव्हतं वर्क मे बी मला वाटतं. मी तिथे केलेलं होतं पण तिथे वर्क होत नव्हतं तसा. आता इथे होतंय तसा. मग आपण इथं काय करतोय हा काय करतोय तुम्हाला -1 करतोय व्हॅल्यूला तुम्हाला माहिती आहे आपण इथं बी ला केलं म्हणजे आपण काय करूया आता 3चं -1 2 येणार 2 व्हॅल्यू आपण इथं प्रिंट केलेला आहे. ठीक आहे होतं तसं कन्फ्युजन. हा तुमचा आउटपुट आलेला आहे. आपण पुढे जाऊयात कंपॅरिझन ऑपरेटर. तुम्हाला अरिथमेटिक ऑपरेटर तुम्हाला माहितीच आहे. कंपॅरिझन ऑपरेटर पहा काय असतो. कंपॅरिझन ऑपरेटर तुम्ही काय करत असता नावावरूनच तुम्हाला कळत आहे. तुम्ही 2 ऑपरेंड्सला तुम्ही कम्पेअर करणार त्यांच्या व्हॅल्यूनुसार तुम्ही त्याला कम्पेअर करत असता. जर पहिली व्हॅल्यू दुसऱ्यापेक्षा मोठी असेल किंवा पहिली व्हॅल्यू दुसऱ्यापेक्षा लहान असेल दोन्ही व्हॅल्यूज इक्वल असतील तर काय करायचं ते आपण काय करू शकतो कंपॅरिझन ऑपरेटरने आपण फाइंड करू शकतो. कंपॅरिझन ऑपरेटरने आपण कम्पेअर करत असतो 2 ऑपरेंड्सला 2 व्हॅल्यूजला 2 व्हेरिएबलला आपण कम्पेअर करू शकतो. हा आपल्याला ट्रू किंवा फॉल्स रिझल्ट देतो अकॉर्डिंग टू दी कंडिशन. ओके आपल्या ट्रू फॉल्स मध्ये रिझल्ट मिळत असतो. त्यानंतर इथे पहा हा पहिला ऑपरेटर आहे इक्वल्स टू त्याला आपण इक्वल्स टू ऑपरेटर म्हणतो.
हा काय करतो, जर दोन्ही व्हॅल्यूज इक्वल असतील, जर दोन्ही साईडचे व्हॅल्यू इक्वल असतील तर आपण काय करणार, हा ऑपरेटर काय करत असतो, तुम्हाला ट्रू व्हॅल्यू रिटर्न करतो. जर दोन्ही साईडचे व्हॅल्यू इक्वल नसतील तर आता इथे पहा 10 = 20 हे दोन्ही इक्वल नाहीये तर आपल्याला फॉल्स रिझल्ट येणार. जर इथं 10 = 10 असतं तर आपल्याला ट्रू रिझल्ट आलेला असतं इथे. हा काय करतो, इक्वल आहे का चेक करतो. त्यानंतर पहा इथे खाली पहा थर्ड नॉट इक्वल्स टू, हा नॉट दिसतोय तुम्हाला, एक्सक्लेमेशन मार्क आहे, नंतर इक्वल्स टू आहे. हा आपण याला काय म्हणतो, नॉट इक्वल्स टू. हा काय करतो, दोन्ही व्हॅल्यू जर इक्वल नसतील, इक्वल नाही तर हा ट्रू रिटर्न करणार. याचा ऑपोजिट आहे. इक्वल नसेल तर हा आपल्याला ट्रू रिटर्न करतो, जर इक्वल असतील तर हा आपल्याला फॉल्स रिटर्न करतो. आता इथे पहा 10 नॉट इक्वल्स टू 20 बरोबर आहे ना, 10 20 नाहीये, 10 20 नाहीये, म्हणजे आपल्याला काय रिटर्न करणार, तो ट्रू रिटर्न करणार. जर हे दोन्ही इक्वल असतील तर आपल्याला इथं फॉल्स रिटर्न झालं असतं. त्यानंतर पहा हा ग्रेटर दॅन आहे. आपण चेक करतो की पहिली व्हॅल्यू दुसऱ्यापेक्षा मोठी आहे का. जर पहिली व्हॅल्यू दुसऱ्यापेक्षा मोठी असेल तर आपल्याला ट्रू रिटर्न करणार. जर पहिली व्हॅल्यू दुसऱ्यापेक्षा लहान असेल तर आपल्याला फॉल्स रिटर्न करणार. आता इथे पहा 20 > 10 आहे ना, 20 10 पेक्षा मोठा आहे तर आपल्याला ट्रू रिटर्न करतो. जर 20 > 10 जर 10 > 20 मी असं केलं असतं तर काय झालं असतं, इथे आपल्याला फॉल्स आलं असतं, कारण 10 20 पेक्षा मोठा नाहीये. तुम्हाला माहिती आहे सगळे ऑपरेशन. नंतर आपण काय करतोय, ग्रेटर दॅन इक्वल्स टू पाहतोय. जर 20 व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन इक्वल्स टू 10 असेल, म्हणजे ग्रेटर पण असलं पाहिजे किंवा इक्वल्स असलं पाहिजे. दोन्हीपैकी कोणती तरी एक कंडिशन जरी ट्रू असेल तर आपल्याला आउटपुट ट्रू येणार. आता 20 ग्रेटर आहे ना 10 पेक्षा, म्हणून आपल्याला आउटपुट ट्रू आलेलं आहे. जर असं असतं 20 > 20 असतं, म्हणजे काय 20 > 20 आहे का, नाहीये, पण इक्वल्स आहे, 20 = 20 आहे, म्हणून आपल्याला आउटपुट काय येणार, तिथे ट्रू येणार. त्यानंतर पहा, हे सगळं तुम्हाला माहिती आहे ऑपरेशन, म्हणून तुम्हाला सांगतो डायरेक्टली. हा आता इथे पहा लेस दॅन आहे. हा काय करतो, चेक करतो पहिली व्हॅल्यू दुसऱ्यापेक्षा लहान आहे का. जर पहिली व्हॅल्यू दुसऱ्यापेक्षा लहान असेल तर तुम्हाला ट्रू रिटर्न करणार. जर पहिली व्हॅल्यू दुसऱ्यापेक्षा मोठी असेल तर तुम्हाला फॉल्स रिटर्न करणार. इथे पहा 20 << 10 20 10 पेक्षा लहान आहे का, नाहीये ना, 10 पेक्षा मोठा आहे तो, म्हणून आपल्याला इथं फॉल्स रिझल्ट आलेला आहे. त्यानंतर पहा लेस दॅन इक्वल्स टू, हा काय करतो, तो चेक करतो की तुमची पहिली व्हॅल्यू दुसऱ्यापेक्षा लहान किंवा इक्वल आहे का. आता इथे पहिली व्हॅल्यू दुसऱ्यापेक्षा लहान पण नाहीये, इक्वल पण नाहीये, सो तुम्हाला आउटपुट फॉल्स येणार. जर असं असतं 10 << 20 असतं, 10 आहे 20 पेक्षा, तर तुम्हाला आउटपुट इथं ट्रू आलं असतं. आणि इथे पहा तुम्हाला दोन नवीन ऑपरेटर आहेत, आयडेंटिकल आणि नॉट आयडेंटिकल. हे ऑपरेटर काय करतो, तुमचं चेक करतो. आयडेंटिकल काय करतो, तुमचे दोन्ही व्हॅल्यूज इक्वल आहे का चेक करतो. इक्वल पण असले पाहिजे आणि सेम डेटा टाईपचे पण असले पाहिजे, तरच हा तुम्हाला ट्रू रिटर्न करणार. इक्वल पण असले पाहिजे आणि सेम डेटा टाईपचे पण असले पाहिजे, दोन्ही पण. असं नाही की हा पहिला इंटिजर असला पाहिजे आणि दुसरा फ्लोट असला पाहिजे, असं नाही. दोन्ही पण व्हॅल्यूज इंटिजर असले पाहिजे किंवा दोन्ही पण व्हॅल्यूज तुमचे फ्लोटिंग पॉईंटचे असले पाहिजे, तेव्हाच हा काय करतो. आणि दोन्ही पण इक्वल असले पाहिजे, तेव्हाच हा तुम्हाला ट्रू रिटर्न करणार, नाहीतर तुम्हाला फॉल्स रिटर्न करतो. सपोज तुम्ही काय केलं, 10 = 10.0 केला, म्हणजे इंटिजरचे तुम्ही काय केलेलं आहे, फ्लोटिंग सोबत कम्पेअर केलेलं आहे. दोन्ही व्हॅल्यूज इक्वल आहे पण सेम डेटा टाईपची नाहीये दोन्ही व्हॅल्यूज, तरी तुम्हाला हा काय करणार, फॉल्स रिटर्न करणार. याला काय एक्सपेक्टेड आहे, तुमचे दोन्ही व्हॅल्यूज इक्वल पाहिजे आणि दोन्ही व्हॅल्यूज तुमचे सेम डेटा टाईपचे पाहिजे, तेव्हाच तो तुम्हाला ट्रू रिटर्न करतो, नाहीतर तुम्हाला फॉल्स रिटर्न करत असतो. आणि हा काय आहे, ऑपरेटर नॉट आयडेंटिकल आहे. हा काय करतो, याचा अपोजिट आहे. दोन्ही व्हॅल्यूज तुमचे इक्वल नसले पाहिजे, इक्वल नसले पाहिजे आणि दोन्ही व्हॅल्यूज तुमचे सेम डेटा टाईपचे असले पाहिजे. इक्वल नसले पाहिजे आणि सेम डेटा टाईपचे असले पाहिजे, तर तेव्हाच हा तुम्हाला ट्रू रिटर्न करणार. आता इथे पहा 20 नॉट आयडेंटिकल 20, हा काय झाला, दोन्ही व्हॅल्यूज इक्वल आहेत, तर हा तुम्हाला फॉल्स रिटर्न करणार. ठीक आहे, सेम डेटा टाईप आहे पण दोन्ही व्हॅल्यूज इक्वल नाहीये, इक्वल आहेत, तर तुम्हाला फॉल्स रिटर्न करतो हा. हे समजतंय का मी काय म्हणायला लागलो. हो. ठीक आहे, प्रोग्राम केल्याशिवाय आपल्याला कळत नाही, करून पाहूयात आपण. काय करा, HTML घ्या.
इझी आहे, काय अवघड नाही आहे हे सर्व. आणि तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सी लँग्वेज मध्ये पाहिला, C++ मध्ये पाहिला, जावा मध्ये पण पाहिला, VB.NET मध्ये पण पाहिलं परत. आणि मे बी डेटाबेस मध्ये पण तुम्ही ऑपरेटर्स पाहिलेले आहेत. 4-5 वेळा तुम्ही पाहिलेले आहेत ऑपरेटर्स. त्यामुळे काही इश्यू नाहीये तेवढा. अरे स्क्रिप्ट टॅग घ्या ना आतमध्ये. स्क्रिप्ट टॅग घ्या, स्क्रिप्ट लँग्वेज इक्वल्स टू जावा स्क्रिप्ट. त्यानंतर टाईप घ्या त्याचं टेक्स्ट ऑब्लिक जावा स्क्रिप्ट. स्क्रिप्टचा क्लोज करा आणि आता इथे पहा काय करायचं. व्हेरिएबल्स घ्या 2. A इक्वल्स टू 5 घेतलं, व्हेअर B इक्वल्स टू 3, सेम व्हॅल्यूज घेतले. त्यानंतर काय करा, याला प्रिंट करून घ्या एकदा. आता काय करा, प्रिंट करा इक्वल्स टू पहिला. ठीक आहे, मग चेक करायचा इक्वल्स टू चा रिझल्ट काय येतो नेमकं. आता काय करा, कॉन्कॅट करा आणि चेक करा व्हॅल्यूजला. A इक्वल्स टू B. आता A आणि B इक्वल आहे का रे? इक्वल आहे का? नाही. मग काय रिझल्ट येतो मला आता इथे? फॉल्स. फॉल्स येणार, कारण दोन्ही व्हॅल्यूज इक्वल नाही आहेत. त्यानंतर पहा नॉट इक्वल टू. नॉट इक्वल टू कसा असतो रे? एक्सक्लेमेशन मार्क आणि इक्वल्स टू असतो. आता इथं काय करा, त्याला आता इथे डिस्प्ले करा. अरे याच्या आधी हे करा ना, त्याला क्लोज करा. मी हवं तर याला सेव्ह करतो म्हणजे आपल्याला समजून जाईल. आता हा कम्पॅरिझन .html घेतला म्हणजे आपल्याला समजून जाईल की आपले काय कुठे हे राहिले नाहीत ना डबल कोट्स. आता इथे काय करा, A नॉट इक्वल्स टू B. हे आता इथे सांगा रे रिझल्ट काय येतो? A B चा इक्वल आहे का? ट्रू रिटर्न करते. ट्रू रिटर्न करते, कारण का A आणि B इक्वल नाही आहेत. नॉट इक्वल्स टू काय करतो, जर इक्वल नसेल तर ट्रू रिटर्न करणार, इक्वल असेल तर फॉल्स रिटर्न करतो. त्यानंतर पहा परत BR टॅगचा यूज करा. त्यानंतर लेस दॅन पहा. ठीक आहे, आता इथे काय करणार तुम्ही, कॉन्कॅट करा त्याला A लेस दॅन B. आता इथे काय येणार रे तुम्हाला रिझल्ट? A B पेक्षा लहान आहे का? नाहीये, तुम्हाला फॉल्स येणार. एक्झाम मध्ये असंच लिहायचं, तुम्हाला कम्पॅरिझन ऑपरेटर बद्दल लिहू दे, कोणतं पण येऊ दे, असं तुम्ही प्रोग्राम लिहायचं. लिहिताना काय करायचं, बाजूला आउटपुट लिहायचं, खाली नाही लिहायचं आउटपुट, त्याच्या बाजूलाच लिहायचं. त्या लाईनचं आउटपुट काय असणार त्याच्या बाजूलाच लिहत जावा, म्हणजे तुमचं पण टाइम वाचेल आणि ते चेक करणाऱ्याला पण लगेच समजेल, तुमचे मार्क्स जाणार नाही, चान्सेस कमी असणार. मी असंच लिहत होतो आउटपुट, बाजूलाच लिहिणार. ग्रेटर दॅन. आता ग्रेटर दॅन पहा त्याचा रिझल्ट काय येतो नेमका. A ग्रेटर दॅन B. हे काय तो रे, A B पेक्षा मोठा आहे का? काय तो रिझल्ट काय येणार, ट्रू येणार का फॉल्स येणार? ट्रू येणार, कारण A B पेक्षा मोठा आहे. बोलत जावा बोलत जावा. आय नो सोपं आहे हे सर्व. तरी लेस दॅन इक्वल टू पाहू आपण, म्हणजे काय असं असतं तुमचं लेस दॅन इक्वल्स टू. आता एकदा इथे पहा, कॉन्कॅट करा आणि आउटपुटला मेसेज डिस्प्ले करा. काय करणार आता इथे, A लेस दॅन इक्वल्स टू B. काय तर आता इथे A B पेक्षा लहान आहे का रे? नाहीये. A आणि B इक्वल आहे का? नाहीये. तर तुम्हाला काय रिटर्न येणार इथे? फॉल्स येणार. त्यानंतर पहा, मी हवं तर आता इथे कॉपी पेस्ट करतो, कारण तुम्हाला कळालं मी काय करायला. आता ग्रेटर दॅन इक्वल्स टू पहा, ग्रेटर दॅन इक्वल्स टू A ग्रेटर दॅन इक्वल्स टू काय येणार रे? A B पेक्षा मोठा आहे का? आहे. तर तुम्हाला काय येणार रिझल्ट आता इथे ट्रू येणार. त्यानंतर काय करणार तुम्ही आता, स्ट्रिक्ट इक्वल्स टू. तुम्ही ते आयडेंटिकल आहे ना त्याला तुम्ही स्ट्रिक्ट इक्वल्स टू म्हणता. स्ट्रिक्ट इक्वल्स टू पण म्हणू शकता किंवा तुम्ही आयडेंटिकल पण म्हणू शकता त्याला. स्ट्रिक्ट इक्वल्स टू म्हणजे काय, आयडेंटिकल 3 टाइम्स इक्वल्स टू, त्याला तुम्ही स्ट्रिक्ट इक्वल्स टू म्हणत असता. त्या दोघे व्हॅल्यू इक्वल आहेत का? नाहीये. यांच्या दोघांचे डेटा टाईप सेम आहे का? आहे. पण हे दोघे व्हॅल्यू इक्वल नाहीये, तर तुम्हाला फॉल्स येणार आउटपुट. त्यानंतर पहा
आता स्ट्रिक्ट नॉट इक्वल्स टू पहा, इथं नॉट द्या समोर. स्ट्रिक्ट नॉट इक्वल्स टू काय करतो, तुमचे दोन्ही व्हॅल्यूज जे काय आहेत ना ते सेम डेटा टाईपचे आहे का पाहतो. सेम डेटा टाईपचे आहेत, आहे, ठीक आहे, एक कंडिशन माझी सॅटिस्फाय झाली. हे दोघे इक्वल नाही आहेत ना, तो चेक करतो. इक्वल नाही आहेत ना, नाहीये इक्वल, ती पण कंडिशन ट्रू झाली. जेव्हा ही दोन्ही कंडिशन ट्रू होते तेव्हा काय रिटर्न करणार, ट्रू रिटर्न करणार तुम्हाला. म्हणजे दोघे इक्वल पण नाही आहेत आणि दोघे सेम डेटा टाईपचे आहेत, मग तुम्हाला इथे ट्रू रिटर्न करणार. आता एकदा याला रन करून पहा काय होतं नेमकं. आता मेला साईडला घेतो. आता इथे पहा, माईक ऑन आहे का कोणा, कोणतं आयडेंटिकल. हा हा हा, इथे राहिले. हो हो, चालेल चालेल, इथे राहिला माझं चेंज करायचं. आता इथे पहा, पहिलं इक्वल्स टू आपल्याला फॉल्स आलेला आहे, जे की आपलं ऍज एक्सपेक्टेड आहे. नंतर ट्रू आलंय, नंतर परत फॉल्स आलं, नंतर ट्रू आलं, नंतर फॉल्स आलं, नंतर ट्रू आलंय, नंतर फॉल्स, नंतर ट्रू. हे समजतंय का. आयडेंटिकल आणि नॉट आयडेंटिकल मध्ये पहा नेमकं काय आहे. आयडेंटिकल म्हणजे काय, दोन्ही व्हॅल्यू सेम डेटा टाईपचे असले पाहिजे आणि दोन्ही व्हॅल्यूज इक्वल असले पाहिजे. ते काय झालं, तुमचं आयडेंटिकल झालं. नॉट आयडेंटिकल म्हणजे काय, दोन्ही व्हॅल्यू सेम डेटा टाईपचे असले पाहिजे, बट दोन्ही व्हॅल्यूज तुमचे इक्वल नसले पाहिजे नॉट आयडेंटिकल मध्ये. हे तुमचा त्यामधला डिफरन्स आहे. समजतंय सगळ्यांना. आता तुम्ही म्हणणार मला, तो काय कर, हे करून टाकू मला. दोन्ही व्हॅल्यूज इक्वल तरी घे. सपोज मी काय केलं तिथे वॅर सी इक्वल्स टू 5.0 घेतलं. आता सपोज मी काय केलं, सपोज मी फक्त चेंजेस करतोय. पहा काय करतोय, मी चेक करतोय की ए आणि सी इक्वल आहे का. ठीक आहे, आता मी इथं हे चेक केलं. त्यानंतर मी परत काय चेक करतोय, तर इथे आयडेंटिकल मध्ये चेक करतोय ए आणि सी इक्वल आहे का. पहा काय होतं नेमकं. आता इथे पहा, आयडेंटिकल तुम्हाला रिझल्ट इथे ट्रू देतोय. नेमकं इथे ट्रू देतोय. मला वाटतं इथे फ्लोटिंग व्हॅल्यू आहे ना, आपल्याला एफ द्यावं लागेल पुढे. इथं आउटपुट आपल्याला येत नाहीये. ठीक आहे, एक मिनिट. जस्ट अ मिनिट. आयडेंटिकलचं कुठे आहे पॉइंट, इथे आहे. आपण काय करूयात, दुसरा डेटा टाईप घेऊयात. 5.00 घ्या. कारण हा आयडेंटिकल नेमकं करतोय काय, तुम्हाला फॉल्स रिटर्न करायला पाहिजे. इथं नेमकं आयडेंटिकल ए इक्वल्स टू सी. मी काय करतो, एकदा डेटा टाईपचं परत एकदा पाहतो नेमकं आहे काय. कारण हा डेटा टाईप तुम्हाला इथं फॉल्स रिटर्न करायला पाहिजे. कारण आयडेंटिकलची डेफिनेशनच ती आहे की दोघे सेम डेटा टाईपचे असले पाहिजे आणि दोघे इक्वल असले पाहिजे. आयडेंटिकल ऑपरेटर इन जावास्क्रिप्ट तुम्ही जर सर्च केला, ट्रू रिटर्न करतो जर दोन्ही ट्रू असेल तर. हा काय चेक करणार, आयडेंटिकल आहे की नाही, सेम डेटा टाईपचे आहेत की नाही, ते चेक करत असतो. तुम्ही हवं तर इथे पाहू शकता इक्वल्स आणि आयडेंटिकल या दोघांमधला डिफरन्स काय आहे. हा कधी फॉल्स करतो पहा तुम्हाला. आयडेंटिकल कधी फॉल्स करतो, इथे एक्झाम्पल मध्ये तुम्हाला दिलेला असेल. हा इक्वल्स टू बद्दल आहे आणि हा तुम्हाला आयडेंटिकल बद्दल. स्ट्रिक्ट ऑपरेटर आपण त्याला म्हणत असतो. हा काय करतो, दोन व्हॅल्यूजला कम्पेअर करतो आणि त्यांच्या टाईपला कम्पेअर करतो. डेटा टाईप तुमचे सेम असले पाहिजे. ठीक आहे. हा ट्रू इक्वल्स टू ट्रू म्हणजे 5 इक्वल्स टू 5 असेल तर हा तुम्हाला ट्रू रिटर्न करणार, जे की बरोबर आहे व्हॅल्यू. हा तुम्हाला इथे स्ट्रिंग व्हॅल्यू कम्पेअर केले पहा. आपलं हेच चुकलं, आपण काय केलं, फ्लोटिंग सोबत कम्पेअर केलाय. फ्लोटिंग सोबत नाही, आपण स्ट्रिंग सोबत कम्पेअर करून पाहू नेमकं होतंय काय. जर मी आता इथे काय केलं, स्ट्रिंग सोबत कम्पेअर केलं 5 सोबत, तर मला आता इथे काय येणार पहा. आपण फ्लोटिंग सोबत केलंय ना. अरे ऍक्च्युली जावास्क्रिप्टची डेफिनेशन काय आहे पहा. जावास्क्रिप्ट मध्ये जेव्हा आपण डेटा टाइप्स पाहिले, त्या डेटा टाइप्स मध्ये आपण काय पाहिले, जावास्क्रिप्ट मध्ये आपल्याला इंटिजर फ्लोटिंग असं आपल्याला डेटा टाईप नाहीये. इंटिजर आणि फ्लोटिंग म्हणून आपल्याला तिथं कॉमन डेटा टाईप आहे जावास्क्रिप्ट मध्ये. कोणता डेटा टाईप आहे, तुम्हाला नंबर म्हणून डेटा टाईप आहे. इंटिजर फ्लोट तुम्हाला असं काहीच नाहीये. तो फ्लोटिंग पण तो नंबरच झाला, इंटिजर पण तुमचा नंबरच झाला. ते तुम्हाला कॉमन डेटा टाईप आहे इथे, पण तुम्हाला इथे तुम्हाला ट्रू रिटर्न करतंय.
मग तुम्हाला काय करावं लागेल, दुसऱ्या डेटा टाईप सोबत कम्पेअर करावं लागेल. आता इथे स्ट्रिंग डेटा टाईप आहे, याच्यासोबत जेव्हा तुम्ही कम्पेअर करा तेव्हा तुम्हाला समजून जाईल. आता इक्वल्स टू आता इथे याच्यासोबत केलं, सपोज मी काय केलं, सीच ठेवला आणि सी वरती मी सपोज काय केलं, आता इथे 5 ठेवला. हे समजतंय ना, फ्लोटिंग आणि इंटिजर सेमच आहे इथे जावास्क्रिप्ट मध्ये, त्याचं नंबर डेटा टाईपच आहे. आपलं हे झालं, कारण कसं आहे, मी सध्या आता पीएचपी शिकलोय ना, पीएचपी मध्ये दोन्ही डिफरंट व्हॅल्यूज आहे. सो मला जर कन्फ्युज झालं आता इथे. ठीक आहे, आता इथे पहा, मी आता इथे काय केलंय नेमकं. आता मी इथे आता स्ट्रिंगची व्हॅल्यू दिली आता इथे. स्ट्रिंगला मी कोणासोबत कम्पेअर करतोय, नंबर सोबत कम्पेअर करतोय. जेव्हा तुम्ही इक्वल्स टू चा यूज करणार तेव्हा तुम्हाला ट्रू रिटर्न करणार. इक्वल्स टू काय चेक करतो, फक्त व्हॅल्यू चेक करतो. पहा ट्रू आले का तुम्हाला इथे रिझल्ट. हा तर स्ट्रिंग आहे, नंबर आहे, तो डेटा टाईप चेक करणार नाही. जर दोन्हीमध्ये सेम व्हॅल्यूज असेल तर तुम्हाला ट्रू रिटर्न करणार, आणि जर दोन्ही डिफरंट असेल तर फॉल्स रिटर्न करणार. पण स्ट्रिक्ट इक्वल्स टू काय करतो, डेटा टाईप पण चेक करतो. डेटा टाईप पण त्या दोघांचा इक्वल पाहिजे तुम्हाला. तर आता इथे पहा, तुमचं डेटा टाईप इक्वल नाहीये, एक स्ट्रिंग व्हॅल्यू आहे आणि एक नंबर व्हॅल्यू आहे, तर तुम्हाला इथं फॉल्स रिझल्ट आलाय. तेच तुम्हाला इक्वल्स टू ट्रू रिझल्ट दिलेला आहे. आता समजतंय का. अरे सॉरी, जरा मला इथं कन्फ्युज झालं, कारण पीएचपी आहे ना, पीएचपी मध्ये तुम्हाला इंटिजर वेगळं आहे, स्ट्रिंग वेगळं आहे, फ्लोटिंग पॉईंट वेगळं आहे. त्यामुळे तिथं मी कोडिंग करताना तसं केलेलं होतं, समजून जावा तिथे. ठीक आहे. हॅलो. हा हॅलो. स्ट्रिंग डबल कोट्स मध्ये येईल. हा जावास्क्रिप्ट मध्ये चालतो. जावास्क्रिप्ट मध्ये आपण सिंगल कोट्स पण यूज करू शकतो, डबल कोट्स पण यूज करू शकतो, आपल्याला चालतो इथे. तुम्ही हवं तर इथे कॅरेक्टर पण नसतो का जावास्क्रिप्ट मध्ये? नाही, कॅरेक्टर नाहीये. डेटा टाईप आपल्या कॅरेक्टर जावास्क्रिप्ट नाही प्रोव्हाइड केलं. पहा आता मी तर रन करतोय तरी आपल्याला येतं रिझल्ट. कॅरेक्टर आपल्या डेटा टाईप नाहीये. कॅरेक्टर आणि स्ट्रिंग एकामध्येच आहे मर्ज. आणि नंबर मध्ये कसं होतं, इंटिजर आणि फ्लोट एकामध्येच होता. इथं कॅरेक्टर आणि स्ट्रिंग एकामध्येच आहे, स्ट्रिंग डेटा टाईप मध्ये. ठीक आहे, आपण सिंगल कोट्स पण यूज करू शकतो किंवा डबल कोट्स पण यूज करू शकतो, आपल्यावरती आहे ते. ठीक आहे का. हो. ओके, हा झाला याच्याबद्दल. कोणाला काही डाऊट नाही आहे ना याच्यामध्ये. जरा मलाच कन्फ्युज झालं, कारण मी सध्या पीएचपी शिकलोय ना, त्यामध्ये वेगवेगळे डेटा टाईप्स आहेत, त्यामुळे मी तिथं करताना तसं केलेलं होतं. पण आता मला वाटतं इथे असं आहे. ठीक आहे, असू द्या. त्यानंतर आपण काय करूयात, पुढे जाऊयात. बिटवाईज आहे, मग बिटवाईज आज नाही घ्यायचा मी, बिटवाईज तुम्हाला उद्या घेईल हा ऑपरेटर, कारण याच्यामध्ये मग सांगायला तुम्हाला टाइम जाईल, आपल्याकडे थोडा टाइम नाहीये, 10-15 मिनिट आणखी. त्यामुळे आपण काय करूयात, इझी घेऊयात. पुढे लॉजिकल ऑपरेटर कडे जाऊयात आपण. लॉजिकल ऑपरेटर काय करतो, तुमचे दोन ऑपरेंड्सला कम्पेअर करतो. तर दोन्ही व्हॅल्यूज तुमचे दोन्ही साइड्स इक्वल असतील, जर तुमचे दोन्ही साइड्स इक्वल असेल तर तुम्हाला ट्रू रिटर्न करणार. लॉजिकल अँड आहे ना, तुमचे जर दोन्ही साइड्स इक्वल असेल तर तुम्हाला ट्रू रिटर्न करणार. तर तुमचे दोन्ही साइड्स फॉल्स असेल तर तुम्हाला काय रिटर्न करणार, फॉल्स रिटर्न करणार. ठीक आहे, म्हणजे यासाठी काय पाहिजे, तुमचे दोन्ही साइड्स इक्वल पाहिजे, तर तेव्हा तो ट्रू रिटर्न करतो. जर तुमचे एक पण साइड अनइक्वल असेल तर तुम्हाला हा फॉल्स रिटर्न करत असतो. लॉजिकल ऑर काय करतो, लॉजिकल ऑर काय करत असतो तुम्हाला, जर तुमचे दोन्ही साइड्स इक्वल असेल किंवा कोणतं पण एक साइड जरी तुमचा अनइक्वल असेल तर तुम्हाला हा फॉल्स रिटर्न करतो. ठीक आहे, आपण काय करूयात, प्रोग्राम थ्रू पाहूयात, तुम्हाला असंच समजणार नाही. हा मी काय करते, प्रोग्राम घेतो इथे. अरे जी गोष्ट सोपी असते ना तीच एक्सप्लेन करायला अवघड जाते. पहा, जी गोष्ट अवघड असते ना ते एक्सप्लेन करू शकतो आपण, जे सोपं असतं ते तुम्हाला ऑलरेडी माहिती असतं, ते परत एक्सप्लेन कसं करायचं तेच अवघड असतं. ठीक आहे, आता इथे पहा, स्क्रिप्ट टॅग घेतोय आपण. आता आपण एक प्रोग्राम करूनच पाहूयात. त्याचं नेमकं असतं काय, आपल्याला लॉजिकल 3 ऑपरेटर्स असतात. एक आहे लॉजिकल अँड, एक आहे लॉजिकल ऑर आणि एक आहे लॉजिकल नॉट ऑपरेटर. लॉजिकल अँड काय करतो, जर तुमचे दोन्ही साइड्स ट्रू असेल तर तुम्हाला ट्रू रिटर्न करणार. जर तुमचे कोणतीही एक साइड जरी फॉल्स असेल तर तुम्हाला फॉल्स रिटर्न करत असतो. म्हणजे यासाठी काय कंडिशन आहे की तुमचे दोन्ही साइड्स पण इक्वल असलेच पाहिजे, तेव्हाच हा तुम्हाला ट्रू रिटर्न करणार. लॉजिकल ऑर काय करतो रे, जर तुमचे दोन्ही साइड्स फॉल्स असेल तर हा फॉल्स रिटर्न करतो. नीट आहे का. लॉजिकल अँड काय करतो, दोन्ही साइड्स ट्रू असेल तर ट्रू रिटर्न करणार, नाहीतर तुम्हाला फॉल्स रिटर्न करतो.
लॉजिकल ऑर काय करतो, जर तुमचे दोन्ही साईड्स फॉल्स असेल तर हा तुम्हाला ट्रू रिटर्न करणार, नाहीतर तुम्हाला काय रिटर्न करतो, हा फॉल्स रिटर्न करतो. आणि लॉजिकल नॉट काय करतो, रिव्हर्स करतो रिझल्टला. जर ट्रू रिझल्ट असेल तर तुम्हाला फॉल्स दाखवतो, जर फॉल्स असेल तर तुम्हाला ट्रू दाखवतो. आपण काय करूयात, प्रोग्राम करूयात. पहा, मी काय केलं, ए व्हेरिएबल घेतलं, त्यावरती ट्रू व्हॅल्यू दिली. बी व्हेरिएबल घेतलं, त्यावरती फॉल्स व्हॅल्यू दिली. आता पहा, सेव्ह करतो याला मी, लॉजिकल ऑपरेटर डॉट HTML द्या. त्यानंतर पहा, डॉक्युमेंट डॉट राईट. आता इथे काय करता तुम्ही, लॉजिकल अँड रिझल्ट पहा काय येतंय, डबल अँड घ्या. त्यानंतर इथे तुम्ही काय करणार, प्रिंट करा आता ए अँड बी. म्हणजे हा काय करतोय, तुमची ए आणि बी या दोघांची व्हॅल्यूला कम्पेअर करतोय, दोन्ही साईड्सला कम्पेअर करतोय. हा व्हॅल्यूज नाही, दोन्ही साईड्सला कम्पेअर करतोय. आता ए साईड तुमची ट्रू आहे आणि बी साईड तुमची फॉल्स आहे. लॉजिकल अँडचं डेफिनेशन काय आहे की दोन्ही साईड तुमचे ट्रू असले पाहिजे, तेव्हाच हा तुम्हाला काय रिटर्न करणार, ट्रू रिटर्न करणार. नाहीतर तुम्हाला काय रिटर्न करतो, हा फॉल्स रिटर्न करतो. आता इथे पहा, ए साईड तुमची ट्रू आहे पण बी साईड तुमची फॉल्स आहे, तर तुम्हाला काय रिझल्ट येणार आहे इकडे, काय तो रिझल्ट काय येणार, ट्रू येणार की फॉल्स येणार, फॉल्स. फॉल्स येणार. कारण का, तुमचे दोन्ही साईड्स इथे ट्रू असले पाहिजे लॉजिकल अँड मध्ये, तेव्हाच हा तुम्हाला ट्रू देणार रिझल्ट, नाही तर तुम्हाला फॉल्स देत असतो. त्यानंतर पहा, लॉजिकल ऑर. लॉजिकल ऑर, लॉजिकल ऑर काय करतो पहा. आता इथे ए और बी घेतलं मी, ठीक आहे, ए और बी घेतलं. आता हा नेमकं काय करतो, हा चेक करतो की जर तुमचे, हा काय चेक करतो, जर तुमचे दोन्ही साईड्स फॉल्स असेल. आता इथे उलटा आहे पहा, जर तुमचे दोन्ही साईड्स फॉल्स असेल तर तुम्हाला ट्रू रिटर्न करणार, तर दोन्ही साईड तुमचे फॉल्स नसेल तर हा तुम्हाला फॉल्स रिटर्न करणार. जर दोन्ही साईड्स फॉल्स असेल तर ट्रू रिटर्न करतो. आता इथे काय आहे, पहिली साईड ट्रू आहे तुमची आणि तुमची दुसरी साईड फॉल्स आहे, तर हा तुम्हाला काय रिटर्न करणार, काय रिटर्न करणार, ट्रू. ट्रू रिटर्न करणार. कारण याला काय हवंय, दोन्ही साईड्स फॉल्स हवंय. ठीक आहे, दोन्ही साईड्स फॉल्स असेल तर हा काय रिटर्न करतो, तुम्हाला फॉल्स रिटर्न करतो. आणि दोन्ही साईड्स जर तुमचे ट्रू असेल तर तुम्हाला ट्रू रिटर्न करणार. त्यानंतर पहा, आता लॉजिकल नॉट. आता लॉजिकल नॉट काय करतो पहा, ए नॉट बी. आता हा काय करतो, ए नॉट बी नाही येणार, हा काय आहे, सिंगल ऑपरेंड ऑपरेटर आहे. आपल्याला काय करावं लागेल, एकच ऑपरेंड घ्यावं लागेल त्यासाठी. आता इथे तुम्ही काय करू शकता पहा, हा काय रिटर्न करतो, जर हा तुमचा ट्रू रिटर्न असेल, तर तुमच्यामध्ये ट्रू व्हॅल्यू असेल तर हा तुम्हाला फॉल्स रिटर्न करणार, फॉल्स असेल तर ट्रू रिटर्न करणार. म्हणजे हा रिव्हर्स करतो रिझल्टला, ट्रू असेल तर फॉल्स देणार, फॉल्स असेल तर ट्रू देणार, म्हणजे रिव्हर्स रिझल्ट देणार तुम्हाला. आता इथे पहा, आता ए ची व्हॅल्यू काय आहे, ट्रू आहे, तर हा तुम्हाला फॉल्स रिटर्न करणार इकडे. समजतंय, लॉजिकल अँड काय करतो, जर तुमचे दोन्ही साईड्स पण ट्रू असेल तर हा तुम्हाला ट्रू रिटर्न करतो. लॉजिकल ऑर काय करतो, जर तुमचे दोन्ही साईड्स फॉल्स असेल तर तुम्हाला फॉल्स रिटर्न करणार, नाहीतर तुम्हाला ट्रू रिटर्न करणार. आणि तुम्हाला लॉजिकल नॉट काय करतो, जे काय तुमचा रिझल्ट आहे त्याला रिव्हर्स करतो, ट्रूचा फॉल्स करतो आणि फॉल्सचा ट्रू करतो. हा कधी ट्रू देणार तुम्हाला, मी हवं तर इथं लिहितो बाजूला, ट्रू कधी देणार तुम्हाला, हा बोथ साइड्स इक्वल असेल तर. हा तुम्हाला फॉल्स कधी देणार, जर तुमचे बोथ साइड्स अनइक्वल असेल तर. सॉरी, इक्वल नाही म्हणू शकत आपण, बोथ साइड्स ट्रू असेल तर. आणि हा तुम्हाला कधी देतो, बोथ साइड्स तुमचे इथे फॉल्स असेल तर. हे समजतंय का, बोथ साइड्स जर तुमचे ट्रू असेल तर लॉजिकल अँड तुम्हाला ट्रू देणार, नाहीतर तुम्हाला फॉल्स रिझल्ट देतो. लॉजिकल ऑर काय करतो, जर तुमचे दोन्ही साइड्स फॉल्स असेल तर हा तुम्हाला फॉल्स रिझल्ट देणार, नाहीतर तुम्हाला ट्रू रिझल्ट देणार. तर तुम्ही म्हणलं की हा एक साइड ट्रू आहे आणि एक साइड फॉल्स आहे, तर तुम्हाला ट्रू देणार. तर तुमचे दोन्ही साइड्स पण फॉल्स असेल तर तेव्हाच हा तुम्हाला काय देणार, फॉल्स रिझल्ट देणार. हे समजतंय मी काय म्हणत आहे.
आणि हा काय करतो, तुम्हाला रिव्हर्स करतो रिझल्टला. हा ट्रूचा फॉल्स करतो आणि फॉल्सचा ट्रू करतो. हा फॉल्स असेल तर फॉल्स रिटर्न करणार, दोन्ही साइड्स फॉल्स असेल तर फॉल्स रिटर्न करणार, दोन्ही साइड्स ट्रू असेल तर ट्रू रिटर्न करणार. हा झालं तुमचा लॉजिकल ऑपरेटर. पहा तेच लिहिलं इथं. लॉजिकल अँड काय करतो, जर तुमचे दोन्ही साइड्स ट्रू असेल तर हा तुम्हाला ट्रू रिटर्न करणार, नाहीतर तुम्हाला फॉल्स रिटर्न करतो. लॉजिकल ऑर काय करतो, जर तुमचे दोन्ही साइड्स फॉल्स असेल तर तुम्हाला फॉल्स रिटर्न करणार, नाहीतर तुम्हाला ट्रू रिटर्न करतो. आणि नॉट काय करतो, तुमच्या रिझल्टला रिव्हर्स करतो. ट्रू असेल तर फॉल्स करणार आणि फॉल्स असेल तर ट्रू करणार. हा झाला तुमचा लॉजिकल ऑपरेटर. त्यानंतर एक लास्ट घेऊयात आपण, असाइनमेंट ऑपरेटर. ठीक आहे. असाइनमेंट ऑपरेटर काय करतो, तर तुम्हाला काय करायचं आहे, राईट साईडची व्हॅल्यू तुम्हाला लेफ्ट साईडच्या व्हॅल्यू वरती असाइन करायचे, लेफ्ट साईडच्या व्हेरिएबल वरती असाइन करायचे असेल तर तुम्ही त्यासाठी असाइनमेंट ऑपरेटरचा यूज करत असता. असाइनमेंट ऑपरेटरने तुम्ही काय करू शकता, व्हेरिएबल वरती व्हॅल्यूजला असाइन करू शकता. आता तुम्ही असं करता ना, A=10, हा काय झालं तुमचा इक्वल्स टू काय झाला तुमचा असाइनमेंट ऑपरेटर झाला. तुम्ही काय करत आहात, राईट साईडची जी काय व्हॅल्यू आहे ते तुम्ही लेफ्ट साईडच्या व्हेरिएबल वरती असाइन करत आहात. म्हणजे हा काय झाला तुमचा असाइनमेंट ऑपरेटर झाला. त्यासाठी कोणकोणते असाइनमेंट ऑपरेटर आहेत पहा, इक्वल्स टू आहे, नॉट इक्वल्स टू आहे, सॉरी इक्वल्स टू आहे. हा काय करतो, असाइनमेंट ऑपरेटर आपण याला म्हणतो इक्वल्स टू ला. त्यानंतर हा पहा काय आहे, प्लस इक्वल्स टू. हा काय करतो, ऍडिशन करतो आणि हा काय करतो, ऍडिशन करून असाइन करतो व्हॅल्यूला. हा सबट्रॅक्शन करून व्हॅल्यूला असाइन करतो. हा इंटू करून व्हॅल्यूला असाइन करतो. हा डिवाइड करून व्हॅल्यूला असाइन करत असतो आणि हा मॉड्युलो करून व्हॅल्यूला असाइन करतो. जे तुम्ही असं करत होता ना, तुम्ही काय करत होता, आता सपोज इथं तुम्हाला दाखवायचं झालं, सपोज तुम्ही असं करता ना, A=A+10 असं तुम्ही करत असता. सपोज तुमच्या A मध्ये व्हॅल्यू आहे 10, मग तुम्ही काय करत आहात, A=A+10 म्हणजे काय करणार तुम्ही, जे A ची व्हॅल्यू आहे, A ची व्हॅल्यू काय आहे 10 आहे, 10+10 काय होणार तुमची 20 व्हॅल्यू होणार. 20 व्हॅल्यू कुठे स्टोअर होते, तुमच्या A मध्ये स्टोअर होते. तुम्ही असं करत होता. सपोज तुम्हाला तसं करायचं नाहीये, तुम्हाला काय करायचंय, A+=10 केलं मी, तर काय होणार, सेम ऑपरेशन होणार. काय होणार, A मध्ये काय होणार, 10 व्हॅल्यू ऍड होणार. जे तुम्ही इथं करत होता, A मध्ये 10 व्हॅल्यूला ऍड करत होता आणि A वरती असाइन करत होता परत. तिथे पण सेम होत आहे. A वरती काय होतं, जे काय तुम्ही व्हॅल्यू इथे असाइन केलात ना, ते ऍडिशन होणार ती व्हॅल्यू आणि हा A वरती परत हा व्हॅल्यू स्टोअर होणार. आपण प्रोग्राम करूयात. आता इथे पहा नेमकं होतंय काय. आता सपोज मी काय केलं, आता इथे स्क्रिप्ट टॅग घ्या, त्याचा टाईप घ्या टेक्स्ट ऑब्जेक्ट जावास्क्रिप्ट. त्यानंतर तुम्ही काय करणार, हा तुम्हाला एक्झामला काही एवढं विचारत नाहीत तरी आपल्याला घ्यावं लागेल, सिलेबसचा हा पॉइंट आहे आपल्याला. where = ट्रू, where b = फॉल्स. सपोज मी असं घेतलं, अरे सॉरी ट्रू फॉल्स कशाला घेतोय आपण, आपल्याला काय करायचं आता इथे आपल्याला असाइनमेंट ऑपरेटर पाहिजे. तर मी सपोज A वरती 5 व्हॅल्यू ठेवली आणि B वरती 3 व्हॅल्यू ठेवली. ठीक आहे. आता सपोज मी काय करणार पहा, document.write याला सेव्ह करतो, असाइनमेंट ऑपरेटर .html द्या. आता मी याला सेव्ह करतो, br टॅगचा यूज करा आणि असाइनमेंट =. आता इथे पहा काय करायचंय, A= मी असं प्रिंट केला. ठीक आहे. आता इथे काय करा, A ला डिस्प्ले करा. म्हणजे मी काय करतोय, A ची व्हॅल्यू चेक करतोय, A ची व्हॅल्यू नेमकी आहे काय. त्यानंतर मी आता काय करणार, आता इथे A ची व्हॅल्यू काय आहे रे, 10 आहे, तर तुम्हाला 10 प्रिंट होणार आहे इथे. त्यानंतर पहा ऍडिशन अँड असाइनमेंट, ऍडिशन अँड असाइनमेंट, मला ऍडिशन पण करायचे आणि असाइन पण करायचे त्यावरती व्हॅल्यू. म्हणजे += ऍडिशन करतोय आणि त्यावरती व्हॅल्यूजला असाइन करतोय मी. तर तुम्ही आता इथे काय करणार, += घेणार. ठीक आहे. A += B म्हणजे हा काय करतोय, A आणि B या दोघांची व्हॅल्यूला ऍड करतोय. A आणि B या दोघांची व्हॅल्यूला ऍड करणार आणि तुम्हाला काय रिटर्न करणार, या दोघांची ऍडिशन रिटर्न करणार. या दोघांची ऍडिशन काय आहे रे, 8 आहे.
तर हा तुम्हाला काय रिटर्न करणार, 8 रिटर्न करणार इथे. त्यानंतर पहा परत सबट्रॅक्शन अँड असाइनमेंट मायनस इक्वल्स टू. त्यानंतर पहा ए मायनस इक्वल्स टू बी. हा काय करणार, त्या दोघांची व्हॅल्यूजला सबट्रॅक्ट करणार आणि तुम्हाला त्याची रिझल्टला रिटर्न करणार. ठीक आहे. आता इथे तुम्हाला काय रिटर्न होणार पहा, 5 रिटर्न होणार. त्यानंतर परत तुम्ही काय करा, आता परत तुम्ही मल्टिप्लिकेशन करू शकता. हवं तर मी काय करतो इथं कॉपी पेस्ट करतो, कारण जास्त वेळ आपल्याला हे नाही करायचंय. ठीक आहे. आता मी या दोघांना कॉपी पेस्ट केला. आता इथे पहा सबट्रॅक्शन अँड असाइनमेंट. पहा तुम्ही सबट्रॅक्ट पण करत आहात आणि असाइन पण करत आहात. व्हॅल्यू कोणावरती असाइन होते, ए वरती होते. ए मायनस इक्वल्स टू करा. आता इथे सबट्रॅक्शन केलेलं होतं, तुम्ही मल्टिप्लिकेशन करा. मल्टिप्लिकेशन अँड असाइनमेंट म्हणजे काय होणार, तुमच्या दोघांची व्हॅल्यू मल्टिप्लाय होणार आणि कोणावरती असाइन होते, ए वरती असाइन होते. आणि तुम्हाला काय प्रिंट होणार, ते ए प्रिंट होणार. आता इथे व्हॅल्यू काय येणार रे तुमची, 15 व्हॅल्यू येणार. त्यानंतर पहा डिव्हिजन अँड असाइनमेंट. आता इथे काय करा, ए डिवाइड बाय बी करा. आता इथे रिझल्ट काय तर रे तुम्हाला डिव्हिजनचा काय येणार रे रिझल्ट तुम्हाला. हॅलो, रिझल्ट काय येतोय, काय ते रिझल्ट कोणी सांगू शकते, रिझल्ट काय ना डिव्हिजनचा. हॅलो, आवाज येतोय ना माझा. हॅलो, अरे मी लेफ्ट झालो का. सगळ्या कोडची झिप करून सेंड कर. अरे झिप फाईल नाही, मी असंच सेंड करतो, कारण झिप करायचं ना ते आणखीन हे होतं रे, इश्यू होतं आणखीन. का, कारण आपण कसं नेहमी एकाच फाईलमध्ये आपण सेव्ह करायला सगळे कोड, त्यामुळे आपल्याला इश्यू होईल पुढे. जाऊ दे, तुम्ही तर सांगणार नाही आन्सर, आपण बघूयात जे आपल्याला आन्सर येईल ते आपण बघूयात. ठीक आहे, रन करून पाहायला नेमका होतोय काय. आता इथे पहा व्हॅल्यूज काय आलेत पहा. मी इथं चेंज नाही केली वाटतं साईन. इथं डिवाइड इक्वल्स टू केलंय, इथं इंटू इक्वल्स टू करा आणि इथं मॉड्यूल इक्वल्स टू करा. आता इथे पहा रिझल्ट काय आले नेमकं. असाइनमेंटचं तुमचं 5 व्हॅल्यू आलेली आहे, जे की तुमचं ऍज एक्सपेक्टेड आहे, कारण तुम्ही काय केलेलं आहात, त्या दोघांची व्हॅल्यूजला ऍड केलेले आहात. मला वाटतं आपल्या इथं काय चुकलंय का, नाही असाइनमेंटला आपल्याला इथं 5 येते, कारण ए ची व्हॅल्यू आपण प्रिंट केलाय. 5 व्हॅल्यू येणार आपल्याला इथे. त्यानंतर पहा या दोघांची व्हॅल्यू आपण ऍडिशन केलंय, ऍडिशन करून डिस्प्ले केलेली आहे, तर आपल्याला 8 व्हॅल्यू आलेली आहे इथे. त्यानंतर परत 5 आली आहे, त्या दोघांची सबट्रॅक्शन, त्या दोघांची मल्टिप्लिकेशन अँड असाइनमेंट 15 आलेली आहे. डिव्हिजन अँड असाइनमेंट काय आली पहा, डिव्हिजन अँड असाइनमेंट आपल्याला 5 आलेली आहे, जे आपल्या ऍज एक्सपेक्टेड आहे, कारण का हा डिवाइड होत नाहीये, म्हणजे का आपला रिमाइंडर आहे ना ते आपल्याला आलेलं आहे. एक कोणाला काही डाऊट आहे का यामध्ये, एनीवन, कोणाला काही डाऊट आहे. हॅलो, नाही. अरे हा सिंपल आहे. खरं म्हणजे माहिती का, मी सगळं ऑपरेटर एका दिवसात कम्प्लीट करावं म्हणलं, कारण तुम्हाला माहिती आहे सर्व, कारण आपल्याला जे नवीन पार्ट्स आहे ना जावास्क्रिप्ट मध्ये त्यावरती आपल्याला फोकस करायचं मी, आणि हा तुम्हाला एक्झामला काही एवढं विचारत पण नाही आहेत, म्हणून मी हा तुम्हाला 3 आज कव्हर केले. मला वाटतं असाइनमेंट कव्हर झाला आज, लॉजिकल कव्हर झालं आणि कंपॅरिझन आणि अरिथमॅटिक एवढा आज आपलं कव्हर झालेलं आहे. उद्या आपण बिटवाईज कंडिशनल आणि इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटर ते आपण उद्या पाहूयात. ठीक आहे, आज सगळ्यांना हा कळाला असेल आजचं पाठ, तर मी असं अज्युम करतो आणि आज आपण इथे स्टॉप करूयात. थँक्यू फॉर जॉईनिंग, बाय बाय.